महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 वीज कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं काम करतात। या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 30 प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना विविध मागण्यांसाठी एकत्र आलेत। कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा, राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात यावी, तिन्ही वीज कंपन्यांमधील मंजूर नियमित रिक्त पदांवर आणि गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करून घ्यावं, या मागण्यांसाठी कंत्राटी कामगार संघटनांकडून कालबद्ध आंदोलन करण्यात येत आहे। याच आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून सध्या धरणं आंदोलनं करण्यात येत आहेत। या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 28 आणि 29 फेब्रुवारीला तिन्ही कंपन्यांमधील सर्व कंत्राटी कामगार 48 तास कामबंद आंदोलन करून धरणं आंदोलन करणार आहेत। या आंदोलनानंतरही सरकारनं दखल घेतली नाही तर 5 मार्चपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा कंत्राटी वीज कामगारांनी दिलाय। कोल्हापुरातील धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल भालबर यांच्यासह अमर लोहार, मिलिंद कुडतरकर, अनिल लांडगे, अमोल भास्कर, मधुकर माळी यांच्यासह कंत्राटी वीज कामगार सहभागी झाले होते।